चांगली नवीन तुम्ही गाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बुवानी. या ठिकाणी मोबाईलचा अतिरेक, निश्चितच बुवा मोबाईलचा अतिरेक झाला, पण ही काळाची सुद्धा गरज आज झालेली आहे बुवा. मोबाईलचा अतिरेक झालेला आहे, काळाची सुद्धा गरज. बरोबर की नाही? आज मोबाईल जर नसाल, एखाद्या माणसाला जेव नसाल तरी चाला, पोटात भूक असली तरी मोबाईलमध्ये बुवा बॅलन्स होय. बरोबर की नाही? समजा आता बुवांका घराकडसून सांगितल्याने काय, घराकडे समजा बॅलन्स संपलो मोबाईल, ऐकलास हो बाजारात जातास ना, ते माझ्या मोबाईलमध्ये जरा 100 रुपयाचा रिचार्ज मारा. कानडोळं करणार हा घराकडसून जाताना. पण समजा वय वर्षून एखाद्या वहिनीन सांगा दे, भाऊजी नो बाजारात जातास काय हो, तर बुवा म्हणते खेका खेका हो काय, तर नाही माझा बॅलन्स संपला, व्हायचं जाता जाता व्हायचं 50चा रिचार्ज मारा. हा बुवा घरात येऊचे अगोदर वहिनीच्या मोबाईलमध्ये 100चा रिचार्ज असतला, पण घराकडे बघा काय गो विसरलंय, बटाट्याने कांदे घेता घेताना पैसेच रवलो नाही खिशात. कांद्यानी लसूण खायचा कायचा इला कंदमूळ तो राहूनिक येतो, मग बटाटो कोण बघला ह्याका म्हणतं सडे तोड बुवा. हा राहू आणि केतू, आणि मगाशी सांगलंच राहू आणि केतू एक, त्याच्यातलो केतू त्याच्यातलो राक्षसी एक मी, आणि बटाटो सुद्धा मी. हा मग लसूण तू बुवा. मोबाईल मोबाईल म्हटल्याच्या नंतर बुवानी सांगितल्याने मगाशी एका 10 12 पोरा असायची, खरी गोष्ट ती. तेव्हा कुंड्या मांड्याची भाकरी असायची बुवा, म्हणून 10 12 पोरा असायची. आता काय नाही, हम दो हमारा एकच पुरे. पण काय काय जण मध्ये रवतात ना, काय लगीन झाल्याच्या नंतर ऐकलं तो पिलू आपल्याला ना अगोदर प्लॅनिंग करायला पाहिजे. हा मग नवरो सांगतो हो हो अगोदर ना प्लॅनिंग करायला पाहिजे, मला सुद्धा काम नाही, कामधंदा नाही आहे ना व्यवस्थित, मग आपण नंतर मुलांचं नंतर बघूया असं म्हणता म्हणता 50शी उलाटता फॅमिली प्लॅनिंग करीत राहा पर्यात. मग हम दो हमारा तळपाट बोली सांगायला नाही तसा. हा काय नाही बुवा औषध काय नाही पण बुवा संतती जर लायक असेल तर तिच्यासाठी कमवून ठेवायची गरज नाही. संतती जर लायक असेल तर तिच्यासाठी कमवून ठेवायची गरज नाही. पण संतती जर नालायक जर निघाली तर तिच्यासाठी कमवून बिलकुल ठेवू नको, कारण अशी संतती आपल्या आई वडिलांच्या समोर आपल्या इस्टेटी आग लावल्याशिवाय रमणार नाही बुवा. म्हणून आपण कमावून ठेवतो ना, किती कमावून ठेवायचा त्याच्यावरती अवलंबून. बरोबर. आज लग्न सुद्धा बघा, ह्यो लग्नाचं सीझन हा, धामधूम नगदी लग्न होतं. पहिली लग्न असायची 8 15 दिवस. आता तसं विषय नाही. आता सकाळी धामधूम, दुपारी टामटुमनी, रात्री सगळा सामसूम. जर चुकान कोण अहेर देव जर गेलो घरात तर आजीबाई घरात बसलेली असतली. आजीबाई सांगतली बाबू आता नका लागेल जोडा गेला हनीमूनला, आता बारशा कशी बुवा. एकदा असेच गेलेले हनीमूनला गेले, इकडे महाबळेश्वरला गेले, आणि आता बघा भैया जकडे जावचे तकडे पिसावलेत. भैया आणखी ते नेपाळी खय जावचे तकडे होत नाही काय. रात्रभर त्या गडुळाचा पाणी गाणं इलेलं बघा, गडुळाचे पाणी कशाला ढवळील नागाच्या ह्या गाणं इल्याबरोबर त्या बुवा हनीमूनला तिकडे घेऊन गेले. हनीमूनला गेले आणि सकाळपर्यंत चांगला ढवळून काढले पाणी, खदुळ करून टाकले. आणि सकाळी ते प्रियसी म्हणता अहो जरासं जाऊन खालून दूध घेऊन या ना, दूध. एवढ्यात ह्या महाराजांनी काय केलं आणि गेलो दूध आणू. एवढ्यात तो सकाळी फाटपटी 5:30च्या मनांना, आणि त्या भैयान बघल्यावर भैया म्हणता का हो फलनवा रात को कुछ हनीमून बनवले का. ह्याच्या काय तर लक्षात येईल ना विषय. हिनी आपले ते 2 पिशव्या घेतल्या तर आणखी पाठी वळल्याबरोबर एक आजीबाई विचारता काय द्या गुताम असं द्या काय
रात्री ते काय हनीमून केलं की काय ता काय लक्षात ये ना. घराकडे गेलो जो तो वाटे गावा तो विचारी त्या का घराकडे गेलो आणि प्रेयसीवरती भडाकलो म्हणला काय गो मला रात्री म्हणालो जेवढं हनीमून केला तो अख्ख्या जगात कसो काय समजलो काय फेसबुकवर टाकलं की व्हॉट्सअपवर टाकलं. प्रियसी वरसून कालसून बघल्याने म्हणता काय सगळ्यांना समजत नाही तर काय हो पण ती वरची बॉडी तुमची घातलास आणि खाली होतो परकर नाही हो माझो नेसला लोकांका समजत असा असा करतात कधी जाताना आपण शुद्धीत होय माणूस काय सांगल्या जिलान मनाकलो चॅनल चालू केल्या आता मनाकलो घंटी वाजू विसरू नको. आता गेला नाही तर व्हॉट्सअपला ते घंटी वाजवा पण त्या घंटीवर जोर दिलंस ना त्यामुळे विषय त्या विषयात कलाटणी मिळाली. बरोबर की नाही. आज नवीन जुनी गाणी येतात नाही काय बुवानी मग अशी या गाण्यामधल्याने काय नको चंद्र तारे फुलांचे पसारे आज सगळी तोच विषय तोच हा कोणा चांगला नको. आज संत गजानन महाराजांची सिरियल लागते बघा अतिशय आणि अतिशय बघण्यासारखी सिरियल आहे पण ता कोण बघूतो नाही. पण 7 वाजले की माझ्या नवऱ्याची बायको चालू होताला बरा तो मध्ये आणखी एक सिरियल लागता मन उडू उडू झालं. काय विषय काय तो मन उडू उडू झालं. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझा पावलानी नजरेत तुझ्या स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हाती घेशील ना मला साथ देशील ना. नको बोर आंबे मी जांभळा करवंदा काजीत भाव असा गोयंदा तुझ्या पावलानी आम्ही काजीत जाऊया मुरडून बोंडू घराक येऊया. जरी लॉकडाऊन वाढला गोयंदा तरी साड्यावरती तू येशील ना माझ्या वांगडा रवशील ना. जरी लॉकडाऊन वाढला गोयंदा तरी साड्यावरती तू येशील ना काळजी काढशील ना. पण बुवा आज मला सांग मगाशी आपण कोरोनाचा काळ सगळा म्हणताव ना कोरोनाच्या काळात सगळी एकटे झाली नाही काय लग्ना बिग्ना सुद्धा गपचूप झाली बरोबर. पण यंदा भजना वाढली कारण काय दा लॉकडाऊन म्हणजे काय काय जणांका पाळला आता ना वर्षाच्या अगोदर सुद्धा पाळणार काय या हे कसले प्रताप बारशाची भदनात भदना यंदा थारोत नाही म्हणजे जेवढं डबल बारियो झालं नाही ना तेवढी सिंगल भदना सुद्धा वाढली काय नंतर. पण खरोखर देवाशपथ काय काय जणत ना प्रेम विवाह ज्यांनी केल्याने देवाशपथ कडी लावून भांडी घासतं तरी कडी लावून भांडी घासतं. होय त्या दिवशी मी असोच गेलोय घराकडे गेलोय वहिनी आमची बाहेर बसलेली म्हटलं काय हो बुवा काय गेले एवढ्यात भुतुसून खडखडण्याचा आवाज येता भांड्यांचो. मी म्हटलं समजलंय विजू काहीतरी भांडी घासता. बरं तू मगाशी सांगितलं ना बुवानी मगाशी सांगितलं नाही काय म्हणतात आजकाल अशी फॅशन इली ज्याची 38ची कमार तो 40चे पॅन्टी घालता आणि लग्नाक वाढूक जाता. बरं आपण तर बघायचाच का आपली नजर जर चांगली असत ना तर बुवा आपण देवाकडे बघायचा खय खिरीर बघायचा ती भेकला बघू आपल्या टाइम ख गावता
हा त्या घालणाऱ्या का घालू दे ना 38ची कंबार ज्या का दाखवू जातो दाखीत नाही तो ढाकून देई. पण बुवा जॅकेट बिकेट मस्त वाटतं ना जॅकेट बघा चढवा तुझो घागरो फुला फुलाचो नी मध्ये बांडू उघड्या तोंडाचो. बघा मगाशी तो गजर घेतल्या ना त्यांनी मोबाईलचा अतिरेक झाला. हे ठेवल्यापासून गजर बंद केल्यापासून मोबाईल त्याच्या हातात ह्या टायमात कोण ह्या मेसेज पाठवता बघा हो बघा काय ना रेकॉर्ड बिकॉर्ड काय ना माझा रेकॉर्ड ब्रेक करून तो सगळे मेसेज पाठवता. हा बारी झाली ना की मी भेटतो तुला. नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी है तेरी जो तू पलकों को चुराए रब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको डाले तू. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बरसी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे जहरती. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस माझी नजर तून जेव्हा मला तू बघतेस देवाकडं मागणं हे माझीच व्हावी तू लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू. ऐकलं नवीन गाणं तुझी झलक वेगळी गो बाय घ्या काजी तर तू भेटली गोट्यात तू भेटली नाही. शेणात पाय भरलो अरे रात्रीचा सुद्धा दिसणारे हे प्रेमी युगल आहेत ना त्यांना रात्रीचा चांगला दिसता लक्षात ठेव. बरोबर तो शेणाचो थापो पलटी करून जाग्यापर्यंत जाऊन पोचतो अजिबात पाय भरातो नाही त्याच्यात लक्षात ठेवा. हा हा धृतराष्ट्र काय म्हणालो 100 पोरा बरोबर आणि त्याची एक कन्या दुष्यला आणि अजून एक झीला देतो संशोधन होऊचा कोणतो कोणतो युयुत्सू बरोबर म्हणून तर सांगतच काय बघूचा होता माका माका माहिती आहे तो युयुत्सू तो युयुत्सू तो युयुत्सू बाकी मिशीत बरं हसत आहे ती मिशी ठेवलं सगळी तुला चाय बिन गाळून पिवायची हे गरज नाही ना गाळण्याची बुकी असली तरी अगदी गाळून जातली या. हा काय बुवा बुवानी आवाज अरे मिक्सरचा आवाज देताना तू दुसऱ्या मिक्सरचा आवाज सांगलं मिक्सरचा आवाज कसो येता मिक्सर तो मिक्सर या मिस्कर हा मिस्कर म्हणजे मला मिस्कर तू मिक्सरचा आवाज कसं सांगल्यानी फार फुरफुर. आता ह्यो आवाज सगळ्यांका माहिती असतो कसो येता हो आवाज कधी येता ह्यो आवाज ह्यो फार फुरफुर ह्यो आवाज कधी येता बरं जे का जो आवाज काढणार हा त्याच माणसात तू सांगतस की आवाज मिक्सरचो फार फुरफुर येता. काय बुवा एकदा असेच आमचे सासरवाडीत गेले आणि शोले चणे खा खाल्यानी आता ही सांगायचो वेळा बुवा मग हे सांगा नको का अभंगाच्या टायमात काहीतरी शोले चणे खा खाल्यानी आणि विषय काय झालो मुंबईत राहणारे हे माणूस म्हणाले त्या एवढ्या बारक्या ह्याच्यामध्ये ना बरोबर वाटत नाही म्हणून म्हणाले जावा तिकडे खादनात जावा मस्तपैकी बसा. एवढ्यात काय झाला शोले चणे खाल्लेले पहिली शिटी वाजली फार एवढ्यात त्या खादनात ना
कोलट एक होती कोलट, जवळजवळ 5-6 पोरा काढलेल्या त्या कोलटीनी. डुकरण आपण त्याला कोलट मानता होता, तुमका समजला असतला. ते डुकरांनी 5-6 पोरा काढल्या अकडे फार झाल्या बरोबर ती कोलट म्हणतात की हाय भूक लागली हा. एवढ्यात परत फार झाल्यानंतर दुसरं फुर तवस परत पोरगा सांगतात नाही घ्या लयच पोटात पेटकोच उठलो. कावळे जराडतात पोरा. एवढ्यात ती कोलटीन काय सांगतात, डुकरीन काय सांगता, थांबा बाबू न ऐकलास 2 शिट्टीओ झाले होत, अजून 1 शिट्टी झाली ना की पोटभर खाऊ गावतं ना. आता बघा कसं असं मरांद्र उलवा. दुसऱ्या जेव्हा बोलता तेव्हा चालता. आता सांगतो लो खय बोलावं कुठे बोलावं ह्याला सुद्धा लिमिट आहे ना. स्वतः बोलतो तर चालतं. काय सांगता मेसेज मध्ये, नजरे मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी हया तेरी जो तू पलकों को झुकाए, जो पोशीदा है उसको निहारे तू और जो पोशीदा है उसको डाले तू. त्यांना माहिती आहे माझ्यापेक्षा चांगला जोईल बुवा म्हणणारा त्यापेक्षा आपली इज्जत न काढून घ्या ना बरा, म्हणून त्यांनी म्हटलेली नाही. हा बाकी अमेरिकेचा आता काय नाही बरा सांगितला तुम्ही, पण बुवा अमेरिकेकडे ताकद आहे, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे नाही काय, पाकिस्तानकडे अनुभव आहे, तरी हे तिन्ही देश आपल्या भारतात का घाव वाटत, कारण आपल्याकडे तो माणूस हा सुरुवातीक जो स्फोट झालो ना, आपल्याकडे तो माणूस हा कोण, आपल्याकडे कसा आपल्या कोकणात देवस किया बरोबर की नाही, 5 पाना तुळशीकडे उभं राहलो, 5 पाना त्याच्यावरती अबीर गुलाल, एक काळो बिबो आणि एक तांब्याची तार, त्यांनी जर गाराना घातल्यान अमेरिकेचो बॉम्ब फुटता काय, पाकिस्तानचो बॉम्ब फुटता काय, मिसाईल असला तरी त्या चालवता नाही, फक्त एकच बॉम्ब फुटलो तो म्हणजे तो मगाशी सांगितलाच तोच मिक्सरचो आवाज, बाकी दुसरो बॉम्ब फुटाचो नाही. हा बाकी ठीक ना, बाकी बराबर ना, हा बाकी बरोबर ना. हे माहिती आहे ना तुमका, तो चापाल उशिक तसे मवशक बाका गुनीले म्हणजे मध्ये घेऊन त्याचे मग घेऊ नाही आम्हाला ती भाषा शिकवायची लागता. त्यापली सहसा पाव शिकती मोदी मग कोकच्या ना माव डुलकी माझी माझ्या इलशी शिकव वॉशअप म्हणजे फार फूर गेल्या. मी काय बोललोय ना सगळा मागाशी सांगितलंच ना, मी काय बोललोय त्याचा अर्थ आता तुम्ही सांगा. हे काय सांगतो अर्थ, मी काय बोललोय तर माझा माका समजलाय हो कर्म आपला सांगणार त्याचा अर्थ. हा लिहून ठेवा, मी काय बोललोय तर पटापट लिहून ठेवा. ही भाषा साधारणच्या माणसा घेत नाही, लक्षात ठेवा. बाकी बुवा सगळं चांगलं आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय आणि गजराच्या माध्यमातून सुद्धा थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार. बुवा भरपूर दिवसांनी गजर घेतोय, जर चुकला म्हणजे हा गजर घेतोय, नाही तर असा गजर म्हणजे काय, नाही तर परत तुम्ही माझ्या भरपूर दिवसांनी गजर घेता म्हणजे आज एवढे बारीक केल्या आणि त्याच्यात काय गजरच घेतल्या नाही की काय. हा गावा होतो फक्त लक्ष 84 होणे पार करून हा नरजन्म आपल्याला भेटलेला आहे. या नरजन्माचं सार्थक फक्त आणि त्या फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे नाही काय, बरोबर नाही. रामकृष्ण हरी या 3 अक्षरामध्ये, बरोबर की नाही, या षडाक्षरी मंत्रामध्ये आहे. पांचाळ बुवांची आठवण या ठिकाणी करून देण्यासाठी सांगितले आहे. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना गजानना रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून ये.
जगामधून निघून गेले, पण या पंचरत्नाने आपल्यासाठी जो अनमोल असा हा वटवृक्ष लावलेला आहे, त्या वटवृक्षाच्या आम्ही कुठेतरी फांद्या आहोत आणि या लावलेला वटवृक्ष मोठा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो बुवा. बरोबर काय बुवा? काय प्रत्येक बुवा या पंचरत्नांचा आदर करूनच कुठेतरी भजनाची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करतोय. खरोखरच पंचरत्नांच्या स्मृतीसाठी एकदा त्रिवार अभिवादन करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पंचरत्न बुवांसाठी करा. या ठिकाणी श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक गाणं सादर करा, यासाठी अक्षय राणे आणि आदित्य मोरे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे, तसा दृष्टांचा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे. मराठमोळ्या मातीत एक शूर जन्माला आला, इतिहासाच्या पाणी तो अजरामर झाला. हिंदू हृदय सम्राट वीर, हिंदू सम्राट वीर, शिवसेनेचा टायगर, हृदय सम्राट वीर, शिवसेनेचा टायगर, बाळासाहेब जणू होते शिवरायांचा अवतार, बाळासाहेब जणू होते शिवरायांचा अवतार. शिवरायांची तलवार कशी शब्दामध्ये त्यांच्या धार, शब्दांचा देऊनी मार, भल्या भल्या न करती हो गार, असा युद्ध पुरुष वीर, असा युद्ध पुरुष वीर, होता धुरंधर, असा युद्ध पुरुष वीर, होता धुरंधर. होता हिंदुत्वाचा चिराग, मराठाचा तो धान्या वाघ, ज्वालामुखी जणू होती आग, दुश्मनाचा विषारी नाग, महाराष्ट्राच्या भूमीत, महाराष्ट्राच्या भूमीत जयकार, महाराष्ट्राच्या भूमीत पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला, काळाच येता वादळ, ऐन दिवाळीत दिवा तो विझला. बाळासाहेब परतया, 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 असा एकच जय घोष झाला. दास विशाल कर जोडोनी विनवितो मला. माणसाच्या जीवनात, मराठी माणसाच्या जीवनात, मराठी माणसाच्या जीवनात हो अंधार. परत या. धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. जय जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल, जय जय हरी विठ्ठल.
1% सत्य राहिलेलं आहे. आणि 1% सत्य जर कुठे राहिले तर ते या ज्या ठिकाणी परमेश्वर नामस्मरण ज्या ठिकाणी चाललेलं आहे त्या ठिकाणीच फक्त सत्य उरलेलं आहे. बाकी सगळीकडे खोटा चाललेला आहे, नाही काय. आज आपण करतो भजनाच्या रूपाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. भजन म्हणजे काय, भजन म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये भजनी बुवा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बोलण्याचा प्रयत्न करतात. मनोरंजनाच्या माध्यमातून कुठेतरी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो, नाही काय. बालपणी भोवळे किती बोला, भोवळ्या बोलात आईचे बोला. बालपणी भोवळे किती बोला, भोवळ्या बोलात आईचे बोला. आपासून आत्मा तू जाण, पासून ईश्वर महान. आई म्हटल्याच्या नंतर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, बरोबर की नाही. जिने आपल्याला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा आणि मांडीचा चौरंग करून जिने आपल्याला आयुष्यभर सांभाळलं ती आपली आई सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही काय. आईची वडिलांची आपल्याला किंमत कधी समजते तर आई वडील आपल्यामधून निघून गेल्याच्या नंतरच आपल्याला आई वडिलांची किंमत समजते, नाही काय. तर आईसाठी 2 ओळी गाण्याच्या माध्यमातून म्हणण्याचा प्रयत्न करतोय का. विसरू नको रे, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर, धरील सुखाची छाया वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाया, मिळणार नाही. जन्मदात्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण आई आहे म्हणून आपण या सन्मानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेलो आहोत. या समाजामध्ये वावरण्यासाठी आपल्या आई वडिलांचा मोठा हातभार आहे, म्हणून सांगतोय का. बालपणी भोवळे किती बोला, भोवळ्या बोलात आईचे बोला. आपासून आत्मा तू जाण, पासून ईश्वर महान. हरिनाम येईल तुझ्या रे कामाला, हरिनाम येईल तुझ्या रे कामाला. मनुष्याला चांगलं आयुष्य मिळालेलं आहे. फुलपाखराचं आयुष्य फक्त 14 दिवसाचं, पण या 14 दिवसामध्ये सुद्धा जगाला आनंद देण्याचा प्रयत्न फुलपाखरू करते, नाही काय. मग आपण म्हणतो आपल्याला 100 वर्ष आयुष्य मिळावं आहे, बरोबर काय. 100 वर्ष आयुष्य मिळावं आहे, पण आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही. पण आपण 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, या आयुष्यामध्ये आपण समाजासाठी काय केलं आणि समाजासाठी किती पुण्यकर्म केलं हे प्रत्येकाने त्याचा विचार. नाही तर जन्मा गेलो 100 वर्षात जगलो
पण बाजूचा जो पाहुणं सुद्धा त्याला माहिती नाही. बरोबर की नाही? म्हणजे आज समाजामध्ये लागलेली विकृती आहे. बरोबर, आपण जगतो पण दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी जगण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून एकदा दुसऱ्यासाठी जगून पहा. म्हणून देह म्हणजे हा उलटा पतंग आहे. बरोबर की नाही? देह म्हणजे तो उलटा पतंग, गाई भजने नित्य वाऱ्या संग, त्याला ताऱ्यांचा मे सत्संग, त्याला भाळी भेटे पांडुरंग. हरी नाम येई तुझ्या, हरी नाम येई रंग जीवनाला, हरी नाम येई रंग जीवनाला. पुरे विष्णू हरी नाम. हरिनामाची गोडी मधाळ, भक्ती रस लुटा सांग सखाळ. हरिनामाची गोडी मधाळ, भक्ती रस लुटा सांग सखाळ. ब्रह्मानंदी हे वाजवारे टाळ, सप्त सुरांची जपा जप माळ. आता माळेचं महत्व सुद्धा बुवाने अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, नाही काय? राम राम हे दोनदा आपण मुखाने उच्चारल्यानंतर त्याचा फायदा आपल्या जीवनाला किती होतो. बरोबर की नाही? म्हणून आपण येते वेळी सुद्धा राम आणि जाते वेळी सुद्धा राम, येते वेळी सुद्धा राम, जाते वेळी सुद्धा राम. आपण आयुष्यामध्ये कमवतो, पाहुणे रावळे सुद्धा कमवतो, पण स्मशानात गेल्याच्या नंतर हे पाहुणे रावळेच आपल्या अग्नी देतात. त्या सुद्धा आपण विसरता का म्हणे. आपण जन्म गेल्याच्या नंतर काही घेऊन जाणार नाही, पण राम नाम हेच घेऊन जाणार. कारण जन्मा गेल्याच्या नंतर आपण पहिलं लंगोट नेसला होता, का सुद्धा किस्सो नाही. आणि जातेवेळी सुद्धा एक आपण कफन पांघरून जातो, ते का सुद्धा किस्सो नाही. बरोबर की नाही? बाबूने मगाशी सांगितल्याने की आज मुलं मुली एकामेकावर प्रेम करतात. बरोबर की नाही? बुआ क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए, मिलेगा तिरंगा कफन. कुठल्या देशात भारत माता, माता हा शब्द कुठल्या देशात म्हटला जातो? फक्त आपल्या देशात माता म्हटलं जातं. म्हणून ही हिंदू संस्कृती या सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ मानते. म्हणून या नरजन्माचं सार्थक फक्त आणि फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, ते साध्य करू. ब्रह्मानंदी हे वाजवारे टाळ, सप्त सुराची जप जप माळ. हरी नाम मिळे शांती जीवनाला, हरी नाम मिळे शांती जीवनाला.
विनायक नमो नमा, अष्टविनायक नमो नमा, गणपती बाप्पा मोरया.